तर आम्हाला जायचं होतं करिश्माच्या गावात त्यांच्या कुलदेवत व ग्रामदेवताच्या पाया पडायला, पण त्याआधी तर हाय गाईज, मी आहे शशांक मी आहे करिश्मा आणि आम्ही तुमचं स्वागत करतोय TR मुंबईकर युट्यूब चॅनल वर. तर गाईज आज आमचा रत्नागिरीमध्ये दुसरा दिवस आहे आणि आम्ही आलो आहोत करिश्माच्या गावी म्हणजेच काळबादेवी बसनीला, जिथे आम्ही पोहोचलो भाड्याने घेतलेल्या बाईकवर राईड करत. तर जसं आम्ही गावच्या मंदिराच्या कमानीतून आत प्रवेश केला तर समोरच गाडी पार्किंगला लावून आम्ही मंदिरात पाया पडायला गेलो, पण मंदिर बंद होतं. कारण गावाकडे दुपारच्या वेळेस मंदिरं बंद असतात आणि मंदिराची चावी ही गुरुवांकडे असते आणि गुरुवांशिवाय मंदिरात पाया पडता येत नाही. पण करिश्मा गेली मंदिरात त्या गुरुवांना बोलवायला, पण गुरु नसल्यामुळे त्यांच्या मिसेसने आम्हाला मंदिर ओपन करून दिलं. तर हे मंदिर आहे श्री कालिका माता देवीचं, जिची ओटी भरण्यासाठी करिश्मा घरातून ओटीचं सर्व सामान घेऊन आली होती, ज्यामध्ये साडी चोळी, नारळ, गजरा, वेणी, इतर ओटीचं सर्व सामान देखील होतं, जे घेऊन आम्ही कालिका माता या देवी समोर उभे राहिलो व ओटीचं सर्व सामान गुरवीनबाईकडे दिलं, ज्यांनी ओटीचं सर्व सामान देवीजवळ ठेवलं व गजरा आणि वेणी देवीच्या गळ्यात माळली. तर कालिका माताच्या मंदिराचं संपूर्ण दर्शन झाल्यावर बाजूलाच रामेश्वर देवाचं मंदिर आहे, जे करिश्माच्या माहेरचे कुलदेवतांपैकी एक आहेत. तर या रामेश्वर देवाच्या मंदिरात आम्ही गेल्यावर तिथे देखील करिश्माने पूजेचं खूप सारं सामान आणलं होतं, जे आम्ही रामेश्वर देवाला वाहणार होतो. तर पूजेचं सर्व सामान घेऊन आम्ही रामेश्वर देवाच्या समोर गेलो. रामेश्वर देवाचा गाभारा तसा बंद होता, कारण गुरव नसल्यामुळे तिथे फक्त पुरुष गुरवच जाऊ शकतात व त्यांच्या व्यतिरिक्त आतमध्ये जायला कोणालाच अलाउड नसतं. तसं रामेश्वर देव म्हणजे शंभू भोलेनाथ महादेव. तर यांच्या समोर आम्ही देखील डोकं टेकून नमस्कार केला. तसं बघायला गेलं तर कोकणात कुलदेवतांच्या देवांच्या यात्रा या मार्च एप्रिल मे महिन्यातच असतात, पण या ठिकाणी श्री रामेश्वर देवाची यात्रा ही श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी असते. तेव्हा गावातील सर्व लोक या यात्रेत सहभागी होतात व ही यात्रा संपूर्ण एक आठवडा चालू असते. त्यावेळी या मंदिराच्या बाजूला जो आहे तो समुद्र, त्याला भरती असते आणि त्यावेळी त्या समुद्रातून भरपूरसे मासे या मंदिराच्या समोर येऊन पडतात. काही तर गाभाऱ्याजवळ देखील पोचतात, पण त्यावेळी कोणीही हे मासे खाणार नाही, कारण श्रावण सुरू असतो व रामेश्वर देवाची यात्रा सुरू असते. तर आम्हाला श्रावण महिन्यात तर पॉसिबल होत नाही यायला, म्हणून आता आम्ही दर्शनाला आलो होतो, जे लग्नानंतर आम्ही फर्स्ट टाइमच आलो आहे. तर कालिका माता व रामेश्वर देवाच्या मंदिरात दर्शन आणि ओटी भरून झाल्यावर आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर फिरून झाल्यावर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला.